नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रुद्र प्रकाश कोळकर आणि मी आज तुमच्या सर्वांच्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे आणि त्या नाट्यछटेचे नाव आहे शाळेचा पहिला दिवस. मला एक सांगा, तुम्ही कधी शाळेला गेला होतात का? म्हणजे तसं तुमच्याकडे पाहून वाटतंय की तुम्ही शाळेत गेले असणारच, पण माझ्यासारखे तर नक्कीच गेले नसणार. आता तुम्ही म्हणणार, माझ्यासारखं म्हणजे नक्की कसं? अहो, 10-12 शाळा पालथ्या घातल्यावर, म्हणजे तशा पालथ्या नाही तर 10-12 शाळांच्या चक्रा मारल्यावर एका शाळेने मला कसं बस घ्यायची तयारी दाखवली आणि आई बाबांनी पण एकदाच हुश केलं. तसा तो जून महिना सुरू झाला तशी माझी शाळेची पण तयारी सुरू झाली. म्हणजे शाळा माझी पण तयारी आई बाबांची. पण हे तयारी करताना मीच जास्त दमून गेलो. म्हणजे बघा, शूज घ्यायला पायाचे माप द्या, ड्रेस घ्यायला अंगाचे माप द्या, केस कापायला पार्लर मध्ये जा. खरं तर लॉकडाऊन मध्ये बाबाच माझे केस कापायचे, पण बाबांची कलाकुसर बघून आईने मला पार्लर मध्येच नेणं पसंत केलं. आणि एकदाचा तो जून 15 उजाडला आणि मला शाळेत पाठवण्याची प्रत्येकाची घाई सुरू झाली. रोज सकाळी 9 वाजता उठणार आम्ही. त्या दिवशी मात्र 7 वाजताच मला आंघोळीला बसवलं. माझी निम्मी आंघोळ तर झोपेतच उरकली. मी न रडता सर्व तयारी करावी म्हणून आदल्या दिवशीच एक लॉलीपॉप आणून ठेवला होता. तो लॉलीपॉप समोर दाखवून मला चक्क ब्लॅकमेल केलं. दारातून बाहेर पडेपर्यंत काही तो लॉलीपॉप मिळाला नाही, पण आईच्या सूचनांचा डोस मात्र मिळाला. हे हरू नको, ते हरू नको, खोड्या करू नको. आता माझ्याकडे बघून तुम्हाला मी खोडकर वाटतो का? नाही ना. घरातून निघताना बाबा माझा व्हिडिओ काढत होता, तर आजोबा सारख्या माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवत होता. तर मी आजोबांना म्हणालो, अहो आजोबा, ते बघा, ते बाबा माझा व्हिडिओ बनवत आहेत, मेकअप खराब होईल. तेवढ्यात गावावरून माझ्या आजीचा व्हिडिओ कॉल आला. मला शाळेत जाताना बघून ती रडायलाच लागली. मी तिला म्हणालो, अगं आजी, मी काय बंगल्यावर चालले का? साधं शाळेत तर चाललोय. इतक्यात दारात एक पिवळी व्हॅन आली. 10-12 रडक्या पोरांमध्ये मला घुसवले. जशी व्हॅन निघाली, माझ्या पोटात गोळा आला, डोळ्यातून पाणी आले. नको ती शाळा असे वाटू लागले. आईची आठवण यायला लागली. काय म्हणता? मग मी काय केलं? अहो, काय करणार? रडवलं तोंड गेलो तसं शाळेत घेऊन. पण शाळेत गेल्यावर माझे एवढी सर्व मुलं बघून खूप मस्त वाटले. घरची आठवणच आली नाही. काय ती शाळा, काय ते क्लासरूम, काय ते खेळणी, एकदम ओके.
धन्यवाद.